गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आय एम युअर केमिस्ट्री टीचर प्रोफेसर मिस्टर डी चव्हाण. मित्रांनो, आपण मागच्या वेळेला जो टॉपिक स्टार्ट केला आपला वॉटर ॲनालिसिस किंवा वॉटर ट्रीटमेंट. यामध्ये आपण काय केलं तर स्टार्टिंगला आपण बेसिक गोष्टी वॉटरमध्ये शिकलो. वॉटर म्हणजे काय? वॉटर इज ए केमिकल having a formula H2O in which 2 atom of hydrogen and 1 atom of oxygen. We have to totally depend for the water in a nature. पूर्णतः आपण वॉटरसाठी कोणावर डिपेंड आहोत? नेचरवर, की ज्यामध्ये आपल्याला वॉटरला क्रिएट करता येत नाही, डिस्ट्रॉय करता येत नाही, किंवा त्याला आपण फक्त काय करू शकतो, एका फिजिकल स्टेटमधून दुसऱ्या फिजिकल स्टेटमध्ये फक्त कन्वर्ट करू शकतो. जसं आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे मागच्या वेळेला. नॉर्मली वॉटर लिक्विड स्टेटमध्ये अवेलेबल असते. काय असते? लिक्विड स्टेटमध्ये जी त्याची प्युअर वॉटरची प्रॉपर्टी असते कलरलेस, टेस्टलेस आणि ऑर्डरलेस. की आपल्याला बेसिकली इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेला पाणी वापरायची, इंडस्ट्री दोन असतात. एक असते डोमेस्टिक इंडस्ट्री आणि दुसरी असते आपली मेकॅनिकल इंडस्ट्री, सिव्हिल इंडस्ट्री किंवा इलेक्ट्रिकल. प्रत्येक जगातल्या कुठल्याही इंडस्ट्रीला पाण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्या ठिकाणी आपण वापरत असताना आपण वापरतो सरफेस वॉटर. कुठलं वॉटर वापरतो आपण? सरफेस म्हणजे जमिनीवरचं पाणी किंवा जमिनीच्या आतलं पाणी. जमिनीच्या आत जर म्हणला तर बोरचं पाणी असेल, विहिरीचं पाणी असेल, जमिनीच्या वर म्हणला धरणातलं पाणी आहे, नदीतलं पाणी आहे. या सगळ्या पाण्यांमध्ये बेसिकली पाणी हे युनिव्हर्सल सॉलिड असते. काय असते? युनिव्हर्सल सॉलिड म्हणजे पाण्यामध्ये सॉलिड इम्प्युरिटी, लिक्विड इम्प्युरिटी किंवा गॅस इम्प्युरिटी सहज मिक्स होते आणि मिक्स झाल्यामुळे त्याचा नेचर चेंज होतो. जनरली आपण म्हणताना प्युअर किंवा इम्प्युअर, पण आपण मागच्या लेक्चरला शिकलोय प्युअर वॉटरला म्हणायचं सॉफ्ट वॉटर. काय म्हणायचं त्याला? सॉफ्ट, की जे फक्त H2O चं असेल आणि त्याचा मॉलिक्युलर वेट असेल 18 मिलीग्राम. किती असेल? 18. आणि पाण्यामध्ये कुठली इम्प्युरिटी झाली की त्या पाण्याचा मॉलिक्युलर वेट इन्क्रीज होतो. काय होतो? पाण्याचा मॉलिक्युलर वेट इन्क्रीज, म्हणून पाणी हे हार्ड होतंय. इंडस्ट्रीमध्ये आपल्याला हार्ड वॉटर वापरायचं नाही, तर आपल्याला सॉफ्ट वॉटर वापरायचं. त्याकरिता आपल्या टॉपिक स्टार्ट केला आपण वॉटर ट्रीटमेंट. त्यामध्ये आपण बघितलं हार्डनेस. हार्डनेस म्हणजे काय? द वॉटर विच कंटेन सॉल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. ऍक्च्युली भरपूर सॉल्ट असतात, पण आपल्या सिलेबसला दोन आहेत. एक म्हणजे कॅल्शियमचा आणि दुसरा म्हणजे मॅग्नेशियमचा. कॅल्शियम मॅग्नेशियम जे सॉल्ट असतील, इट मे बी कार्बोनेट, इट मे बी क्लोराइड, इट मे बी सल्फेट, इट मे बी नायट्रेट. हे त्या कंटेंटवर डिपेंड करते आणि त्याच्या सॉल्टमुळे पाण्याचा मॉलिक्युलर वेट इन्क्रीज होऊन पाणी काय होणार? हार्ड. त्याला म्हणणार आपण हार्डनेस ऑफ वॉटर. त्याचे दोन प्रकार. पहिला म्हणजे परमनंट हार्डनेस, दुसरा म्हणजे टेम्पररी. परमनंट हार्डनेस आणि टेम्पररी हार्डनेस म्हणजे नावाचं मिनिंग आहे. टेम्पररी म्हणजे काय? दोज हार्डनेस विच कंटेन कार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. दोज वॉटर विच कंटेन carbonates of calcium and magnesium, and these hardness easily removed by simply boiling method. सिम्पली आपल्याला पाण्यामध्ये इम्प्युरिटी आहे, तात्पुरती जर असेल त्या पाण्याला फक्त काय करायचं, जी इम्प्युरिटी आहे ती सोल्युबल असणार आहे, त्याला हीट केलं, सोल्युबल इम्प्युरिटी इन्सोल्युबल राहणार आणि त्या पाण्याला फक्त आपण काय करणार? फिल्टर. त्यात जी इम्प्युरिटी ती तात्पुरती असल्यामुळे सहज निघाली. पण परमनंट त्याच्या उलट असते. टेम्परेचरला परत म्हणतो आपण कार्बोनेट, कारण का? त्यात कॅल्शियम कार्बोनेट असतो किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट. परमनंट म्हणजे काय? दोज हार्डनेस विच कॅन नॉट रिमूव्ह बाय सिंपल बॉइलिंग मेथड. ज्या वॉटर मधलं हार्डनेस आपण सहजासहजी काढू शकत नाही, त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टेक्निक काढाव्या लागतील. ते पुढे आपण आपल्या सिलेबसमध्ये कव्हर करणार आहोत. त्यात बेसिकली असतात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड, सल्फेट आणि नायट्रेट्स. कॅल्शियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट किंवा मॅग्नेशियम नायट्रेट. आणि ते जे पाणी आहे ते पुढे आपण काय करणार आहोत? इंडस्ट्रीमध्ये यूज करणार आहोत. त्यापैकी इंडस्ट्री घेतली आपण. काय घेतलं आपण? इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर इन ए बॉयलर. बॉयलर म्हणजे काय? प्रत्येक नावाचं बॉईल म्हणजे पाणी ज्या ठिकाणी उकळणार आहे. पण आपल्या माहिती जगामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे. ते सरफेस वॉटर घेणार, ते ट्रीटमेंट करण्यापूर्वी ते पाण्याला जर उकळून घेतलं तर बेनिफिट काय होईल? टेम्पररी हार्डनेस सहज निघून जाईल. काय होईल? टेम्पररी हार्डनेस सहज निघून गेल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला केमिकल वापरायची गरज पडणार नाही. कारण आपण आधीच म्हणलंय की परमनंट हार्डनेस साध्या बॉइलिंग मेथडने निघत नाही, त्यात वेगळे केमिकल वापरावे लागतात. आणि केमिकल वापरलं की पाण्याचं नेचर परत काय होणार? चेंज. म्हणून आपण पहिल्यांदा शक्यतो काय करणार? पाण्याला बॉईल करणार. मग बॉईल करण्याला आपल्याला पाहिजे माहिती, बॉयलर जो असतो तो असतो एक कंटेनर. काय असतो तो? कंटेनर. हा कंटेनर तयार होतो कशापासून? प्रत्येकाला माहिती आहे स्टील, आणि स्टील मध्ये असतो Fe. बॉयलर असतो स्टीलचा आणि त्यामध्ये असतं Fe. आणि हा बॉयलर कंटेनरला आपण हीट प्रोव्हाइड करणार. काय प्रोव्हाइड करणार आपण? हीट. आणि हीट प्रोव्हाइड केल्यानंतर यामध्ये जे पाणी घेतले आपण ते पाणी बॉईल होणार आणि बॉईल झाल्यानंतर यातलं टेम्पररी हार्डनेस निघून जाईल. आणि जर शक्य असेल तर हे पाणी आपण पुढे आपण काय करू शकतो? डायरेक्ट, जर त्याचा रेशो इम्प्युरिटीचा कमी असेल, इम्प्युरिटी टेम्पररी असेल, ती फिल्टर होऊन आपण त्याला ॲज अ सॉफ्ट म्हणून वापरू शकतो. जर परमनंट असेल तर टेक्निक आपण नंतर वापरणार. पण त्या ठिकाणी जो वापरलाय तो काय वापरलाय? आपण बॉयलर वापरलाय. हा बॉयलर असतो बेसिकली मेटलचा. आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला आपण पाणी वापरणार,
जर ते हार्ड असेल तर त्या हार्डमुळं पाण्याचा नेचर हा इम्प्युअर होईल आणि इम्प्युअर पाणी ज्या वेळेला मेटलच्या संपर्कात येईल त्यावेळेला ह्या मेटलचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. काय होणार, आपण मागच्या सेमिनार टॉपिक शिकलोय. करोजन म्हणजे काय, इट इज द डिस्ट्रक्शन ऑफ मेटल ड्यू टू सराउंडिंग मीडियम. इट इज द डिस्ट्रक्शन ऑफ मेटल ड्यू टू पाण्याच्या संपर्कात किंवा वातावरणाच्या संपर्कात जेव्हा धातू येतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला गंज लागतो. त्यापैकी एक घटक म्हणजे पाण्याचा. आणि हा मेटल आहे, हा मेटल एफीचा आहे. कशाचं मेटल आहे, एफीचा. त्यात पाणी जे वापरलंय ते वापरलंय आपण विच वॉटर, हार्ड वॉटर. फॉर्म्युला लिहितो आपण या ठिकाणी हार्ड वॉटर. ह्या हार्ड वॉटरमुळं ह्या पूर्ण टँकचं करोजन होणार आहे. पण त्या करोजन होऊ नये म्हणून त्याचं पुढे काय करणार आपण, प्रिव्हेन्शन. इव्हन इन इंडस्ट्री, आता इंडस्ट्रीमध्ये लागणारं पाणी ते थोडं नसणार आहे, लाखो लिटर पाणी असणार आहे. आणि त्या पाण्याला आपल्याला प्युअर करायचं आहे, म्हणजे सॉफ्ट करायचं आहे. आणि करत असताना त्या मेटलची लाईफ मेंटेन करणं सुद्धा आपल्या ॲज अ इंजिनियर म्हणून आपली जबाबदारी आहे. पण ते करत असताना पहिल्यांदा आपल्याला रिझन माहित पाहिजे की त्या पाण्यामुळे नेमकं काय काय होऊ शकतं. तर पहिलं रिझन काय, तर त्या बॉयलरचं करोजन होऊ शकतं. दुसरं म्हणजे काय, तर कॉस्टिक इम्ब्रिडन. कॉस्टिक इम्ब्रिडन म्हणजे काय, हा सुद्धा एक करोजनचा प्रकारच आहे. तो वेगळा. जसं आपल्याला माहिती आहे पाण्याचा नेचर असतो ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. प्युअर पाणी न्यूट्रल आहे, पण आपल्याकडे प्युअर आहे का, तर हार्ड आहे. म्हणजे एक तर नेचर ऍसिड असणार किंवा एक तर नेचर बेस असणार. ज्यावेळेला ऍसिडचा नेचर असेल त्यावेळेला तो गंज लागेल, त्याला म्हणले आपण बॉयलर करोजन. आणि जर पाणी बेसिक असेल त्यावेळेला जे करोजन लागेल त्याला म्हणायचं कॉस्टिक करोजन किंवा कॉस्टिक एम्ब्रिलंट. लक्षात. आणि तिसरं म्हणजे काय, दोन्ही करोजनमुळे त्या ठिकाणी काय होणार आहे, प्रायमिंग आणि फोमिंग. आणि त्याचबरोबर काय होणार आहे, स्केल आणि स्लज. म्हणजे व्हेन वी यूज हार्ड वॉटर in a boiler then four problem is there. पहिला प्रॉब्लेम बॉयलर करोजनचा, दुसरा प्रॉब्लेम कॉस्टिक करोजनचा, तिसरा प्रॉब्लेम प्रायमिंग आणि फोमिंगचा आणि चौथा प्रॉब्लेम स्केल आणि स्लजचा. हे चारही प्रॉब्लेम आपल्याला इन डिटेल शिकायचे. का शिकायचे, तर आपण टॉपिकचं नावच काय आहे, इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर इन बॉयलर. बॉयलरवर इफेक्ट कसा होतो आणि त्याचं काय बघायचं आपल्याला, प्रिव्हेन्शन बघायचं. हाऊ टू प्रिव्हेंट द बॉयलर फ्रॉम हार्ड वॉटर. ते बघण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला रिझन तर कळायला पाहिजे. त्यामुळे आपण पहिला स्टार्ट करतो आता बॉयलर करोजन. बॉयलर करोजन म्हणजे काय, की व्हेन हार्ड वॉटर कम इन कॉन्टॅक्ट विथ ए बॉयलर व्हेन वी हॅव टू यूज हीटिंग प्रोसेस. काय वापरतो आपण, हीटिंग प्रोसेस. हीटिंग प्रोसेस वापरताना या हार्ड वॉटरमुळे आतला भाग हा सगळा गंजणार आहे. त्याला म्हणलं आपण बॉयलर करोजन. त्याचे एकूण 3 स्टेप. नसताना तो डायरेक्ट गंजणार नाही, 3 स्टेपने गंजणार. त्यातली पहिली स्टेप फॉर्मेशन ऑफ ऍसिड बाय डिझॉल्व्ड सॉल्ट. फॉर्मेशन ऑफ ऍसिड बाय डिझॉल्व्ड सॉल्ट ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप काय आहे या ठिकाणी, ड्यू टू द डिझॉल्व्ड कार्बन डायऑक्साइड. म्हणजे घनस्थाना तो कोणामुळे गंजणार, CO2 मुळे गंजणार. तिसरी स्टेप काय आहे या ठिकाणी, ड्यू टू द डिझॉल्व्ड ऑक्सिजन. म्हणजे घनस्थाना हे हार्ड वॉटर आहे, याला आपण उकळवतोय, बॉईल करतोय. म्हणजे याचा अर्थ ही इम्प्युरिटी कुठली आहे, टेम्पररी. पहिली गोष्ट लक्षात घ्या. परमनंट असती तर आपण बॉईल केलं असतो का, नाही. आपण काय केलं असतं, केमिकल्स वापरले असते आणि पाण्याला काय केलं असतं, प्युअर. पण आपण बॉईल करतोय याचा अर्थ इम्प्युरिटी कशी आहे, टेम्पररी. म्हणजे ही कार्बोनेट इम्प्युरिटी. कुठली इम्प्युरिटी, ही कार्बन. क्लोराईड पण असू शकते किंवा काही असू शकते, पण ही इम्प्युरिटी कुठली आहे, टेम्पररी इम्प्युरिटी. मग ही इम्प्युरिटी होत असताना टँकला जो गंज लागणार तो 3 पद्धतीने लागणार. पहिलं ऍसिडमुळे पाण्यामध्ये ऍसिड तयार होणार, दुसरं पाण्यामधून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडणार आणि त्यामुळे तिसरं काय असेल, ऑक्सिजन गॅस तयार होऊन त्या ठिकाणी त्या बॉयलरचं काय होणार आहे, करोजन. ते आपण डिटेलमध्ये शिकणार. ही पहिली स्टेप आहे. सेम तशी स्टेप कॉस्टिकची, सेम तशी स्टेप प्रायमिंग आणि फोमिंगची, तशी स्टेप स्केल आणि स्लजची. त्यामध्ये पहिलं बघूया आपण फॉर्मेशन ऑफ ऍसिड बाय डिझॉल्व्ड सॉल्ट. सॉल्ट शब्द वापरला. सॉल्ट म्हणजे काय, इट इज अ आयोनिक कंपाऊंड. सॉल्ट म्हणजे काय, त्या ठिकाणी हा काय असेल, आयोनिक कंपाऊंड असेल. आपण बघितलं आपल्या सिलेबसला फक्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. काय घेतलं आपण, की जो पाणी मी घेतला या ठिकाणी त्या पाण्याचा फॉर्म्युला मी इथे लिहिला आहे H2O. आणि तो पाणी हार्ड आहे, म्हणजे त्या पाण्यामध्ये काय असणार आहे, सॉल्ट. कशा सॉल्ट असणार आहे, मॅग्नेशियम क्लोराईडचा. कुठला सॉल्ट असणार आहे तो, सॉल्ट मॅग्नेशियम क्लोराईड वॉटर. हे पाणी मिक्स झालं. हे पाण्याचा संपर्क कशासोबत यायला लागला आहे, या टँक सोबत. मग येण्यापूर्वी हा जो सॉल्ट पाण्यामध्ये आहे त्या दोघांमध्ये रिएक्शन होईल. का होईल, कारण पाणी हिटिंग चालू आहे आपली. हिटिंग दिल्यामुळे पाणी उकळणार आहे. त्यातली इम्प्युरिटी जी सोल्युबल होती ती पहिल्यांदा काय होणार, इनसोल्युबल. आणि पहिल्यांदा रिएक्शन पाण्यामध्ये होणार. डायरेक्ट पाणी भरलाय, खाली हिटिंग चालू आहे. हिटिंगमुळे काय होईल, पाणी उकळायला स्टार्ट होणार. उकळायला स्टार्ट झाल्यानंतर हा MgCl2 आणि H2O मधून काय तयार होतं या ठिकाणी, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. आणि त्याबरोबर तयार होतं HCl. काय तयार होतंय, हे डाऊन आहे. डाऊन म्हणजे काय, त्यात सुरुवातीला इम्प्युरिटी सोल्युबल होती, आता याच्या बॉटमला उकळल्यामुळे ती जमा होणार.
उकळल्यामुळे काय होणार ती जमणार म्हणून ही आपण खाली दाखवली बॉटमला गेली आणि वर जे तयार झालंय ते काय तयार झालंय ऍसिड म्हणून तर म्हणलंय ना फॉर्मेशन ऑफ ऍसिड ऍसिड तयार झालंय हा ऍसिड या ठिकाणी आपण सेकंड रिएक्शन घेतलाय पहिली लक्ष झाली सॉल्ट पाण्यामध्ये त्यातून तयार झाला इन्सोल्युबल प्रोडक्ट आणि त्याबरोबर तयार झालं ऍसिड आणि हा ऍसिड जो आहे तो जर स्टील मध्ये काय आहे Fe म्हणजे ह्या पाण्यामध्ये जो तयार झाला आहे तो HCl हा HCl ह्या टाइम मधला हा Fe यांची रिएक्शन होणार पहिल्यांदा ऍसिड तयार झाला नंतर त्या Fe ची रिएक्शन होऊन त्या ठिकाणी आपल्याला माहिती H आणि Cl त्यापैकी Cl रिएक्ट होणार Fe सोबत आणि बाहेर काय पडणार H2 गॅस म्हणजे काय तयार झालं या ठिकाणी तुमचं FeCl2 तयार झालं कारण का पाण्यामध्ये HCl आहे त्यामध्ये Fe हा मेटल आहे मेटल हा इलेक्ट्रॉन देतो Cl हा इलेक्ट्रॉन घेतो H हा देत असतो म्हणजे हा मायनस त्या प्लस सोबत रिएक्ट होऊन काय तयार केला FeCl2 बघा लक्षात घ्या स्टेप बाय चालू आपण पहिल्यांदा हे तयार झाला मग त्या केरसचा स्टील मधल्या क्लोराईड मध्ये रूपांतर झालं आणि हा क्लोराईड तयार होताना यातून काय बाहेर पडलं H2 बाहेर पडलं काय बाहेर पडलं H2 हा H2 बाहेर गेल्यामुळे शेवटी काय उरलं खाली FeCl2 लक्षात H2 गेलाय राहिलं काय खाली शिल्लक आपलं FeCl2 तो परत संपर्कात कोणाच्या पाण्याच्या लक्षात पाणी त्यातलं गेलंय का बाहेर नाही गेलं कारण का पहिल्यांदा आपण काय केलं या ठिकाणी हायड्रॉक्साईड इन्सोल्युबल आहे या ऍसिड मुळे FeCl2 तयार झाला त्यातून बाहेर पडला H2 आणि शेवटी उरला काय FeCl2 ची लक्ष कोणासोबत होणार पाण्यासोबत त्या ठिकाणी काय तयार होईल फेरस हायड्रॉक्साईड आणि त्याच वेळेला परत एकदा काय झालं ऍसिड बघा ऍसिड का स्टॉप होत नाही म्हणून ते नाव दिलंय फॉर्मेशन ऑफ ऍसिड प्रत्येक स्टेपला रिएक्शन होत असताना काय करावं लागलं ऍसिड आणि त्यावेळेला हा जो फेरस हायड्रॉक्साईड आहे पाण्यामध्ये असलेला ऑक्सिजन एकत्र येऊन त्या ठिकाणी जो कंपाऊंड तयार करतो त्याला म्हणतात रस्ट म्हणजे करोजन रस्ट म्हणजे काय करोजन हे कशामुळे लागलं ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ ऍसिड बाय द डिसॉल्व्ड सॉल्ट बाय द डिसॉल्व्ड पहिली स्टेप लक्षात घ्या ज्या वेळेला पाणी घेतलंय तुम्ही हार्ड घेतल्यामुळं त्यात असणारे सॉल्ट त्या सॉल्टमुळे तयार झालेला आहे ऍसिड हा ऍसिड टँक मधला Fe सोबत रिएक्ट करतोय त्या ठिकाणी स्वतःचा एक कंपाऊंड तयार करतोय फेरिक क्लोराईड हा फेरिक क्लोराईड पाण्यामधल्या वॉटर सोबत रिएक्ट होतोय रिएक्ट झाल्यानंतर स्वतःचा हायड्रॉक्साईड तयार करतोय आणि अगेन त्यासोबत काय तयार करायला लागला ऍसिड म्हणजे रिएक्शनची स्पीड वाढतच चालली आहे आणि शेवटच्या क्षणी हा हायड्रॉक्साईड पाण्यामध्ये H2 आहे म्हणजे ऑक्सिजन असणारच आहे पाणी आहे H2 म्हणजे काय असणार आहे ऑक्सिजन सोबत रिएक्ट होणार आणि शेवटी जो कंपाऊंड तयार होतो तो म्हणजे काय रस्टिंग म्हणजे हा आतला पार्ट जो आहे सगळा हा गंजणार काय होणार त्यानंतर म्हणणार आपण बॉयलर करोजन ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ ऍसिड फ्रॉम डिसॉल्व्ड सॉल्ट म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये पाण्यामधला ऍसिड उकळल्यानंतर बॉइलिंग केल्यानंतर म्हणून तर बॉयलर म्हणले त्या ठिकाणी गंज लागणार हा झाला पहिली रिएक्शन सिंपल वेगळं काय स्टेप वाईज जर गेला तर कळतंय आपल्याला आता आपण सेकंड स्टेप कडे जाऊया सेकंड स्टेप मध्ये काय आहे ड्यू टू द डिसॉल्व कार्बन डायऑक्साइड म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला माहिती कार्बन डायऑक्साइड म्हणजे काय गॅस आहे हा इम्प्युरिटी मध्ये असणार आहे हा H2O प्लस CO2 H2O प्लस म्हणजे काय CO2 आणि हा CO2 आणि H2O तयार होण्यापूर्वी पाण्यामध्ये इम्प्युरिटी आहे आपण तुम्हाला आताच म्हणलं स्टार्टिंगला शिकवण्यापूर्वी उकळतोय याचा अर्थ ही इम्प्युरिटी टेम्पररी आहे इम्प्युरिटी कशी आहे आणि टेम्पररी इम्प्युरिटी मध्ये असतात कार्बोनेट कुठले इम्प्युरिटी असतात कार्बोनेट म्हणजे CO3 हा पाण्यामध्ये आहे याला आपण फक्त काय केलं या ठिकाणी हीट केलं हीटिंगचं सिम्बॉल काय ट्रायंगल म्हणजे हा पाणी आपण तेच करायला लागलोय ना ही स्टेप वेगळी ही स्टेप वेगळी इम्प्युरिटी घेतली कॅल्शियम क्लोराईडची त्याला फक्त हीट केल्यानंतर त्यात काय तयार झालं कॅल्शियम कार्बोनेट प्लस H2O प्लस CO2 आता फरक काय या ठिकाणी हा सोल्युबल आहे सोल्युबल म्हणजे कसा आहे वेगळलेला आहे म्हणजे इम्प्युरिटी स्टार्टिंगला जी घेतली आहे ती वेगळलेली आहे ना म्हणून तर आपण हीटिंग करतोय लक्षात आणि ती आपल्याला दिसतंय का त्या ठिकाणी नाही सोल्युबल म्हणजे दिसत नाही उकळल्यानंतर त्यातले पार्टिकल बॉटमला जमा होतील कुठे जमा होतील बॉटमला जे कसे असतील तुमचे इनसोल्युबल आणि याला काय करावं लागेल फक्त फिल्टर केलं मी काय केलं मी फिल्टर की आपल्याला पाणी सेपरेट मिळेल पण मिळताना त्यात काय तयार झालं बघा या ठिकाणी CO2 गॅस तयार झालाय कुठला गॅस तयार झालाय CO2 त्याच्याबरोबर काय तयार झालंय H2 तुम्हाला दिसतंय ही इन्सोल्युबल फिल्ट्रेशन काढली शिल्लक काय उरलंय H2O प्लस CO2 या दोघांची रिएक्शन झाली आणि त्याला म्हणले आपण डिसॉल्व कार्बन डायऑक्साइड पाणी हे सॉल्व्हेंट आहे पाणी काय आहे गॅस बाहेर पडण्याऐवजी आत मिक्स झाला बाहेर पडण्याऐवजी काय झाला आत मिक्स झाला आणि त्यामुळे या ठिकाणी काय तयार झालंय H2CO3 म्हणजे काय कार्बोनिक ऍसिड आपल्याला आत्ताच बघितलं आपण ऍसिडमुळे काय होतंय रस्टिंग होते काय होतं ऍसिडमुळे HCl पण ऍसिड आहे H2CO3 पण काय आहे ऍसिडच आहे शेवटी याचं पण काय होणार करोजन त्या करोजनला म्हणणार आपण बॉयलर करोजन पहिल्या स्टेप मध्ये ऍसिड तयार झाला
दुसऱ्या स्टेपमध्ये ऍसिड तयार होण्यासाठी काय झालं, पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्स झाला, त्यालाच म्हणलं आपण डिझॉल्व कार्बन डायऑक्साईड. आता आपण तिसरी स्टेप बघणार. ती स्टेप काय बघा त्या ठिकाणी, डिझॉल्व ऑक्सिजन. ती स्टेप काय त्या ठिकाणी, डिझॉल्व ऑक्सिजन म्हणजे काय, पाण्यामध्ये. आता हा पाणी आहे, टँक मधला एफी पाणी आहे, पाण्यामध्ये टँक मध्ये एफी, आणि त्या आजूबाजूला आपल्याला माहिती ऑक्सिजन असणारच आहे. त्या सगळ्यांची रिएक्शन होऊन त्या ठिकाणी काय करणार, फेरस हायड्रॉक्साईड. आणि हायड्रॉक्साईडचा हा इनसोल्युबल म्हणजे पाण्यामध्ये तयार झाला आहे, आणि याची रिएक्शन परत पाण्यामध्ये ऑक्सिजन सोबत होऊन शेवटी काय तयार झालं, रस्टिंग. ह्याचं प्रमाण कमी असते. ऍक्च्युअली याचं प्रमाण कसं असतं, कमी, पण ॲज अ इंजिनियर म्हणून मला सगळे बारीक गोष्टी त्यातल्या कळायला पाहिजे. प्रमाण कमी असू दे किंवा प्रमाण जास्त, पण त्यामुळे काय होतंय, बॉयलर करोजन होते. करोजनचं काय होतंय, बॉयलरचं सॉरी करोजन होते. आणि ते करोजन होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला ॲज अ इंजिनियर म्हणून कुठल्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल काय, तर आपलं मेंटेनन्स कॉस्ट हा कमी करायचा आहे. काय कमी करायचं आपल्याला, तर आपली एखादी वस्तू घेतली की त्याचं जर वारंवार मेंटेनन्स करावं लागलं तर आपला लॉस होतो. म्हणजे आपण एकदा वन टाइम ज्यावेळेला आपण बॉयलर घेणार आहोत, घेताना विचार करायचा की बाबा की त्यावर ऍसिडची कॅपॅसिटी कशी आहे, कार्बन डायऑक्साईडची कॅपॅसिटी सहनशीलता कशी आहे, ऑक्सिजनची कशी आहे, त्यात तो टिकणारा पाहिजे. आधी जर आपण घेतला ते सगळे प्रॉब्लेम नंतर क्रिएट होणार आहेत. हे घेण्यापूर्वी मला माहित पाहिजे की हे सगळे प्रॉब्लेम होत असतात. हा झाला पहिला पार्ट बॉयलर करोजनचा. परत एकदा नीट एक्सप्लेन करतो, लक्ष घ्या. बॉयलर घेतला आपण, बॉयलरमध्ये पाणी घेतोय, हार्ड वॉटर. हा हार्ड वॉटरमुळे या बॉयलरमध्ये असलेला एफी म्हणजे मेटल याला गंज लागणार आहे, आणि त्याला म्हणतोय आपण बॉयलर करोजन. काय म्हणतोय आपण, बॉयलर करोजन. हे गंज लागण्याच्या 3 स्टेप आहेत. त्याची पहिली स्टेप काय, फॉर्मेशन ऑफ ऍसिड. गंज लागण्याची पहिली स्टेप काय, फॉर्मेशन ऑफ ऍसिड. दुसरी स्टेप काय, फॉर्मेशन ऑफ करोजन ड्यू टू द डिझॉल्व कार्बन डायऑक्साईड. इथं ऍसिडमुळे लागलाय, इथं कशामुळे लागलाय, कार्बन डायऑक्साईड. तिसऱ्या स्टेपमध्ये कशामुळे लागलाय, डिझॉल्व ऑक्सिजनमुळे. काय होणार मग पहिल्या स्टेपमध्ये, की ज्यावेळेला ऍसिड तयार होण्यासाठी काय होईल, पाण्यामध्ये आपला सॉल्ट हिटिंगमुळे रिएक्ट होणार. पाण्यामध्ये सॉल्ट हिटिंगमुळे काय होणार, रिएक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी इम्प्युरिटी इनसोल्युबल होईल, आणि त्याचबरोबर तयार होणार ऍसिड. काय तयार होणार, आणि हा ऍसिड जो काही टँक आहे बॉयलरचा, हा त्यातला एफी इथं तयार झाला HCl. हा एफी सोबत रिएक्ट होणार, म्हणून सेकंड स्टेप HCl रिएक्ट विथ एफी, आणि फॉर्मेशन ऑफ फेरस क्लोराईड. म्हणजे याच्या सरफेसवर फेरस क्लोराईड तयार झालाय. हा फेरस क्लोराईड त्यातून काय बाहेर पडलाय, H2 गॅस. म्हणजे H2 बाहेर गेला, राहिला FeCl2. FeCl2 ची परत रिएक्शन कोणासोबत होणार, पाण्यासोबत. कारण पाणी काढले का आपण, पाणी त्यातच आहे, आणि त्यावेळेला परत काय तयार होईल, फेरस हायड्रॉक्साईड. आणि परत काय तयार झाला, ऍसिड. या केसमध्ये वारंवार ऍसिड तयार होतोय, वारंवार ऍसिड. या ऍसिडनंतर शेवटी हा फेरस ऑक्साईड ऑक्सिजन सोबत रिएक्ट होतो, आणि आपल्यामध्ये कॉलिंग कशामध्ये होतंय, मेटल आणि ऑक्सिजन. मागच्या टॉपिक संपवलोय आपण. मागच्या वेळेला काय संपवलं आपण, व्हेन मेटल रिएक्ट विथ ऑक्सिजन देन इट अंडरगोज करोजन. फक्त हा स्टेप वाईज चाललाय. का चाललाय, कारण आपण हा पाणी घेतलाय. पाणी म्हणजे इनडायरेक्ट. पाणी म्हणजे काय, इनडायरेक्ट. H2 आहे ना, H प्लस OH मध्ये डायरेक्टली कॉन्टॅक्ट होणार आहे का, इनडायरेक्टली होणार आहे. शेवटी जे काय होईल ते काय होणार, तुमचं रस्टिंग. स्टेप वाईज त्या सगळ्यांमध्ये ऍसिड तयार झाला, म्हणून म्हणले आपण याला फॉर्मेशन ऑफ ऍसिड बाय डिझॉल्व सॉल्ट. सेकंड केस मध्ये काय, की या पाण्यामध्ये इम्प्युरिटी टेम्पररी आहे, म्हणजे कार्बोनेट आहे, ती सोल्युबल आहे. त्याला आपण हीट केलं, हीट केल्यानंतर ती इन्सोल्युबल झाली, आणि त्यावेळेला काय तयार झालं, H2O आणि CO2. पाणी हे युनिव्हर्सल सॉल्व्हेंट आहे. पाणी हे काय आहे, युनिव्हर्सल सॉल्व्हेंट, आणि त्यामुळे काय होणार, CO2 पाण्यामध्ये मिक्स होणार. पुढची रिएक्शन H2O प्लस CO2, आणि काय तयार झालं त्या ठिकाणी, कार्बोनिक ऍसिड. आणि आपण आत्ताच बघितलं ऍसिडमुळे काय होतं, पुढे शेवटच्या स्टेपमध्ये रस्टिंग म्हणजे करोजन होते. ती कोणाचं होतंय, बॉयलर करोजन. तिसरी स्टेप, Fe react with water in the presence of oxygen. It use ferrous hydroxide. This ferrous hydroxide again react with oxygen and formation of which product? Rusting product. These process is the when happen we use hard water. When we happen की ज्या कधी वळणार आहे सगळं, की ज्यावेळेला मी हार्ड वॉटर घेणार आहे, आणि त्याचा इम्पॅक्ट आहे हा इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर इन बॉयलर. इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर इन बॉयलर. आता मला त्याचं काय बघायचंय, तर प्रिव्हेन्शन बघायचंय. काय बघायचंय, प्रिव्हेन्शन. आता हे सगळं बघितलं मी रिझन नेमकं कशामुळे व्हायला लागलंय. एक तर ऍसिड तयार होतोय, दुसरं म्हणजे CO2 पाण्यामध्ये डिझॉल्व होतोय, आणि तिसरं म्हणजे ऑक्सिजन. आता मला याला काय करायला पाहिजे, प्रिव्हेंट. आता या ठिकाणी बघा, आपल्याला प्रत्येकाला माहिती ऍसिडमध्ये गंज लागण्याचं प्रमाण जास्त असते. काय असतं जास्त, की ज्या वेळेला हा टँक मी घेणार आहे, त्या टँकमध्ये मला पाणी वापरायचं आहे, ते पाणी असणार आहे हार्ड, त्याला मी हीट करणार आहे, आणि त्या हिटिंग नंतर काय करणार आहे, ऍसिड. पण त्यावेळेला मी काय करणार, त्या पाण्यामध्ये जो ऍसिड तयार होतोय त्याला न्यूट्रल करणार बाय द ऍडिशन ऑफ बेस.
बाय द ऍडिशन ऑफ, प्रत्येकाला माहिती न्यूट्रल कसं होईल, ऍसिडची रिएक्शन बेस सोबत, ऍसिडची रिएक्शन ऍसिड प्लस बेस इक्वल झालं की सोल्युशन काय होतंय न्यूट्रल. म्हणजे हिटिंग करण्यापूर्वी मी त्यात काय घालणार, बेस. बेस घातला की पूर्ण सोल्युशन एकतर मला प्युअर मिळणार, पण मिळताना ते कसं पाहिजे, प्युअर वॉटर, कलरलेस, टेस्टलेस अँड ऑर्डरलेस अँड न्यूट्रल. म्हणजे ऍसिड तयार जो होणार आहे तुम्ही न्यूट्रल करणार. म्हणजे मी काय केलं, प्रिव्हेन्शन कशाचं, करोजन आणि बॉयलरचं. लक्षात, या स्टेपमध्ये ऍसिड तयार होतानाच मी त्यात काय ऍड करणार, बाय द ऍडिशन ऑफ बेसिक कंपाऊंड. म्हणजे HCl असेल, साधे रिएक्शन घेतो मी खाली या ठिकाणी, पाण्यात काय तयार होणार आहे, HCl तयार होणार. बरोबर, पहिला मी न्यूट्रल कसं करणार, तर मला माहिती आहे ऍसिडला न्यूट्रल कोण करतंय, बेस करते. म्हणजे मी घेणार NaOH. आता प्रत्येकाला माहिती आहे H प्लस Cl मायनस, वर लिहितो मी कळायला म्हणून. बरोबर, Na प्लस OH मायनस, हा H ह्या OH सोबत रिएक्ट होणार, हा Cl हा Na सोबत ड्यू टू अपोजिट चार्ज, आणि काय तयार होईल या ठिकाणी, NaCl प्लस H2O. आणि हा H2O कसा आहे, प्युअर आहे. आपल्याला तेच करायचंय, वॉटर प्युरिफिकेशन पण करायचंय आणि बॉयलरचं करूया प्रिव्हेन्शन पण करायचंय. ज्यावेळेला ऍसिड तयार होत असताना हे पूर्वीची स्टेप. आता आपण पुढे ऍडिशन काय करतोय, जर मी त्यात लगेच व्हॉलिडी करताना बेस घातला तर माझं काम काय होतंय, हा NaCl ला काय आपल्याला फिल्टर करून काढता येतंय. म्हणजे इम्पॅक्ट जास्त पडणार आहे का, नाही पडणार. म्हणजे ही प्रिव्हेन्शन झाली. या ठिकाणी मी काय करणार बघा, हा प्रॉब्लेम कधी झाला, कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व्ह झाल्यामुळे झाला. कशामुळे झाला, कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व्ह झाल्यामुळे. मग या ठिकाणी कुठली टेक्निक वापरायची की कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व्ह झालाच नाही तर हा प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे का, तो सरळ बाहेर गेला पाहिजे. कसा गेला पाहिजे, जर म्हणजे मी हिटिंग करताना ओपन स्पेस मध्ये हिटिंग करणार, कुठे करणार मी, आपल्या इंडस्ट्रीमध्ये त्याच्यावर झाकण ठेवलं, जो काही CO2 आहे तो वर बाहेर जाऊ शकतो का, तो परत कटून खाली येणार आहे, परत पाण्यामध्ये तो काय होणार, डिझॉल्व्ह होणार. मग मी त्यावेळेला काय करणार, जी हिटिंगची प्रोसेस ती ओपन स्पेस मध्ये केल्यामुळे CO2 गॅस वर येणार, वर गेला म्हणजे तो एन्व्हायरमेंट मध्ये निघून जाईल. म्हणजे हे झालं प्रिव्हेन्शन. CO2 डिझॉल्व्ह झालाच नाही तर H2CO3 तयार होणार आहे का, होणारच नाही. ते झालं नाही तर रस्टिंग होणार आहे का, पुढं होणारच नाही. सेम तसं या ठिकाणी पुढच्या केस मध्ये काय, Fe ची रिएक्शन पाण्यासोबत, याला काही थांबू शकत नाही. फक्त मला काय करायचंय, ऑक्सिजन हा O2 कुठून मिळणार आहे की त्या ठिकाणी पाण्यामध्ये जो ऑक्सिजन आहे तो सुद्धा बाहेर गेला पाहिजे. आता जर राहिला तर हा प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे ना. आता H2 हिट करताना O2 तयार होणार, मी वरून झाकण लावलं तर हा O2 परत आत गेला, आत गेल्यानंतर पुढे रस्टिंग कंटिन्यू झालं. ओपन स्पेसला जर मी ठेवलं तर सगळा O2 पण कुठे जाईल, बाहेर, CO2 पण कुठे जाईल, बाहेर. इथे मी काय करणार, बेसिक कंपाऊंड वापरणार. ह्या प्रोसेस मध्ये मी काय केलं, त्याचं प्रिव्हेन्शन. ही झाली पहिली स्टेप. When we use hard water in a boiling, that time due to the avoid of acid formation, we use basic compound. We use basic compound, and in second step we use heating in open space. We use heating in a open space due to the avoid of corrosion and prevention of boiler corrosion. Prevention of boiler corrosion. हा असा सिंपल टॉपिक आहे. सेकंड स्टेप मध्ये आपण काय बघणार, कॉस्टिक करोजन. थर्ड स्टेप मध्ये बघणार आपण प्राइमिंग अँड फोमिंग, आणि पुढच्या स्टेपला बघणार आपण स्केलाइज. एका लेक्चरला हे सगळं शक्य नाही, कारण आपल्याला माहिती आहे अपलोड करावं लागतं आणि तुम्हाला बघायला पण थोडंसं कसं जाईल, अवघड जाईल. थँक्यू व्हेरी मच.